चल. हॅलो हॅलो. गुड आफ्टरनून सगळ्यांना. चला, आवाज येते का? ऑनलाईन ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का सांगा. हॅलो. हां, क्लिअर आहे ना? ओके. बरं, 2 दिवस झाले, तिसरा दिवस आहे. सो पहिल्या 2 दिवसाचे 2 लेक्चरचे पॉईंट किती जणांनी व्यवस्थित नोट डाऊन करून घेतले ऑनलाईन सांगा. काय लक्षात आलं, काय केलं? आता तुम्ही जुने असाल, नवीन असाल. मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की रिझल्ट हा फक्त अभ्यासावर राहिला नाही. सो या अभ्यासासाठी तुम्ही जे इनपुट्स घेता याच्यावरून तुम्हाला काय आउटकम येईल ते डिपेंड आहे. आणि ते इनपुट्स मी तुम्हाला देतोय. जसं आपण आपल्या शरीरामध्ये रोज डेली काय प्रोटीन, विटॅमिन्स ह्याला जेवढी गरज आहे, व्हॅल्यू आहे, तसं आहे ते इनपुट्स. आता नुसतंच आपण काय खातोय मग? कार्बोहायड्रेट फक्त. तेवढं सायन्स आहे ना तुम्हाला प्रीला? हा, बरं. काल आपण जे सब्जेक्टचं डिवायडेशन केलं होतं, म्हणजे इकॉनॉमिक्स हे किती अँगलनी करू शकतो आपण बघा. एक म्हणजे मी कोर एरिया सांगितला होता तुम्हाला, कोर इको, आणि त्यामध्ये परत 2 एरिया केले होते. एक म्हणजे कन्सेप्ट, दुसरी म्हणजे फॅक्ट्स. हा एक एरिया केला होता. याच्यानंतर मग मी आता इकडे आलो होतो करंट, आणि त्याच्यानंतर मग योजना, मग लोकसंख्या, त्याच्यानंतर पॉलिटी अँगल, बरोबर का? असे अँगल होते आपले कालचे. त्यातला कन्सेप्टचा एक छोटा पार्ट राहिला, तो क्लिअर करू आणि मग पूर्ण करंटकडे जाणार आहे. करंट 2 अँगलनी बघायचा. बघा आता, म्हणजे हा ऍक्च्युली सगळ्यात मोठा प्रॉब्लेम मला वाटतोय, करंट इकॉनॉमिक्स. ह्याच्यात काय येतं बरं? मी आता तुम्हाला इकॉनॉमिक्सचा सब्जेक्टचा सिलेबस विचारला, प्रीचा विचारला, एखादा टॉपिक विचारला, तुम्ही सांगाल. मी सेपरेटली याला लेक्चर डेडिकेटेडली का दिलं की करंट इकॉनॉमिक्सचा आवाका प्रचंड मोठा आहे, खूप. त्यात करंट तेवढं कमी आहे, आणि मेन कोर इको राहिला बाजूला, आणि तुम्ही याच्यातच पीएचडी करू शकता, एवढा मोठा आवाका आहे. चला, ऑनलाईन किंवा ऑफलाईन सांगा, काय वाटतं तुम्हाला? करंट इकॉनॉमिक्स मध्ये काय येतं? ट्रेड येतो, बजेट येतो, बरं. आपली भागीदारी, ट्रेड पार्टनरशिप, हा, म्हणजे परकीय व्यापार. हा, बरोबर, त्याची आकडेवारी. हा, म्हणजे जो सिलेबसचा काय टॉपिकचा एरिया कुठला आहे त्याच्या संबंधित असणार आहे. म्हणजे इथं मी करंट इकॉनॉमिक्सचे पण 2 भाग करेल. एक म्हणजे बजेट अँड सर्वे, हा एक पार्ट झाला, यालाही आपण करंटमध्ये टाकतो. आणि याच्या व्यतिरिक्त आता इकडं मी अदर, ह्याच्यात तर अजून मोठा आवाज आहे, असे आपल्याला करंटचे बघायचे. पण बिफोर मला काल म्हणल्याप्रमाणे थोडं कन्सेप्टचा आणि फॅक्टचा काही पार्ट राहिला, तो आपण क्लिअर करू. आणि मग हा प्रचंड मोठा असलेला आवाका विथ प्रूफ दाखवेल तुम्हाला की एकटा. आता आपल्याला पहिल्यांदा हे समजून घ्यायचं, बरेच विद्यार्थी इथं चुकतात की ह्याच्यातून मार्क कसे घ्यायचे, नेमकं काय करायचं, काय नाही करायचं, ओरिजिनल सोर्स वापरायचे का, कुठले रिपोर्ट्स वापरायचे का, वगैरे सगळं डूज अँड डोंट्स भरपूर आहे याच्यामध्ये. त्यामुळं ह्याच्या अगोदर इकडं आपण काल राहिलेला पार्ट ते बघू. हा, ठीक आहे. कन्सेप्टचं महत्व खूप जास्त आहे. आता तुम्ही परत नवीन असाल, जुने असाल, कन्सेप्टमध्ये हळूहळू इव्होल्युशन होत गेलं. 10 वर्षाच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिका बघा, त्याच्यात काय होतं, 5 वर्षापूर्वीच्या प्रश्नपत्रिका बघा, आणि आता रिसेंट जस्ट 1 वर्षापूर्वीच्या प्रश्नपत्रिका बघा. ह्याच्यामध्ये पहिल्यांदा सगळ्यात जास्त तुम्हाला बेसिक अंडरस्टँडिंग याच्यावर प्रश्न विचारायचा.
एकदम मी आता कुठला टॉपिक घेऊ द्या, राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी, त्याच्या संबंधितल्या बेसिक कन्सेप्ट आणि त्याची बेसिक अंडरस्टँडिंग, दॅट्स इट. म्हणजे ती कन्सेप्ट काय आहे, त्याची डेफिनेशन एवढं जरी माहित असलं तरी मोर दॅन इनफ, तुम्हाला मार्क यायचे. हा झाला आयोगाचा पहिला पॅटर्न, ज्याला आपण अंडरस्टँडिंग बेस म्हणतो. इथं तुम्हाला जस्ट त्याची डेफिनेशन माहिती पाहिजे, अर्थ माहिती पाहिजे, ती संकल्पना काय आहे. पुढं मग आता जर आपण म्हणतो ना आयोग डिफिकल्ट होत चाललाय, डेप्थ वाढत चालली आहे, सर प्रश्न नेमके कसे येत आहेत कळत नाही, आमचा अभ्यास मागे राहतोय, आयोग पुढे जातोय, तर आपण इकॉनॉमिक्सच्या कन्सेप्ट सगळ्यात समजून घेणे, यालाच इकॉनॉमिक्स संपलं असं म्हणतो. म्हणजे माझा इकॉनॉमिक्सचा अभ्यास पूर्ण झाला असं म्हणतो. कशाला? फक्त अंडरस्टँडिंगला. आता ऍक्च्युली एक पाऊल पुढे जाऊन काय करायचं आता आपल्याला, ऍप्लिकेशन ऑफ द कन्सेप्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. याचा रोल वाढत चाललाय. मग समजलेली कन्सेप्ट अप्लाय करता आली पाहिजे, याला म्हणायचं ऍप्लिकेशन ऑफ द कन्सेप्ट. मग ती कशी काय, विथ एक्झाम्पल तुम्हाला देईल मी, डोंट वरी. तिसरा अँगल येतो इंटरलिंकिंग, त्याला स्टार मार्क करा. याचं वेटेज खूप 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 जास्त वाढत चाललं. मी परत सांगतो, न्यू अपडेटेड बॅच हे उगाच नाही, मी ह्या वेळेला आत्ता बॅच सुरू केली त्याला न्यू अपडेटेड बॅच टाकून द्यायचं नाव. मी प्रत्येक PYQ एवढा बारकाईनं त्याचा अभ्यास करून तुमच्या समोरही घेऊन येतोय. त्याला स्टार मार्क करा. येणाऱ्या परीक्षेत तुम्हाला मी मिनिमम 2 ते 3 प्रश्न दाखवतो. तुम्हाला सर फारच कमी झाले, एक्झॅक्टली हे रिझल्ट ठरवत असतात. बेसिक लेव्हलचे प्रश्न ह्याचं प्रमाण जास्त असेल, पण ते सगळ्यालाच येतात. असे प्रश्न 2-3च असतात, अजिबात जास्त नाहीत, पण हे 2-3च तुम्हाला काय करतात, स्पर्धेतून बाहेर ढकलतात किंवा इन करतात. आणि हे जमायला पाहिजे. त्यामुळे हा तिसरा प्रकार येतो इंटरलिंकिंगचा. आणि घ्या आता न्यू अपडेटेड पॅटर्न मध्ये अजून एक घटक ऍड करायचा कन्सेप्ट मध्ये, तो म्हणजे किंवा त्याला आपण स्मॉल बेसिक कन्सेप्ट, हा नवीन एक कॅटेगरी पॅटर्न केला बरं का तुम्ही. बरं, आता हे प्रत्येक वेळेला आयोग तुम्हाला असं बरोबर हिंट देऊन काय म्हणतो त्याला आपण सांगून देतो का, असं मी एक कॅटेगरी टाकली, हे केली. हे सगळं माझं पर्सनल मागच्या 10-12 वर्षाचा टीचिंगचा अनुभव आहे, त्यावरून मी हे सगळं बाहेर काढत होतो. हे सुद्धा आयोग असं सांगतं का, कॅटेगरीज करून देतं का, मग हे आम्ही असं करणार, आम्ही असे प्रश्न विचारणार. हे सगळं PYQचं अनालिसिस आहे. आणि आता रिसेंट माझं या बॅचला हे नवीन अनालिसिस तुमच्या समोर आहे, स्मॉल अँड बेसिक कन्सेप्टचं, जे की काल आणि परवाच्या लेक्चरमध्ये मी याच्याबद्दल बोललोय काही प्रमाणात. तुम्हाला सर ह्या तिघामध्ये ह्याच्यात काय फरक आहे, इथं मला काय अपेक्षित आहे माहिती का, त्या टॉपिकच्या काही कन्सेप्ट असतात. ह्याच्यात पण ह्या इंटरलिंकिंग मध्ये परत अजून 2 एरिया करणार आहे मी. बघा डेप्थ कशी वाढत चालली. आता मी इंटरलिंकिंग मध्ये 2 गोष्टी करतोय. एक म्हणजे सेम टॉपिक्स च्या 2+ कन्सेप्ट याची इंटरलिंक, त्याची तुलना. आणि इथं डिफरंट टॉपिक्स याच्या कन्सेप्ट विथ एक्झाम्पल सांगतो. हे प्रॉपर नोट डाऊन करून घ्या. मी परत सांगतो, हे कुठेही भेटणार नाही. आणि तुम्ही अर्थनीती पॅटर्न जॉईन केला म्हणजे मग हे आहे. ऍक्च्युली आयोगाची डिमांड ही आहे, एवढ्या मायक्रो लेवलला आपल्याला अनालिसिस पाहिजे ऑनलाईन. चला काय सांगतो लक्षात येईल का, थंब द्या बरं ऑनलाईन. हे जे पॉईंट्स आहेत ना, हे फक्त कन्सेप्ट बद्दल बोलतोय आपण. इकॉनॉमिक्सचा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट जे रिझल्ट ठरवतो तुमचा. तर आपण फक्त कन्सेप्ट वाचल्या, समजून घेतल्या, अंडरस्टँडिंग झाल्या की ओके डन. आता तुम्ही जिथं थांबता इथं एवढं, ऍक्च्युली आयोग तिथून सुरू होतं. मग हे सगळे प्रश्न कधी टॅकल करायचे, ठीक आहे. हे ऐकला, ह्याचा डेमो देतो आपण. नीट समजून घ्या आता. ऑनलाईन तुम्ही आता इथं समोरच आहेत, त्यामुळं ऑनलाईनवाल्यांनी हे बी केअरफुल. आता हे सगळा जो आहे ना हा पॅटर्न, जी मी आता इथं समजून सांगणार आहे, 1, 2, 3 ह्याच्यामध्ये पण हे 2 आणि हा वाला पॅटर्न एक एक क्लिअर करायचा आपल्याला. या ऐकला, एक बँक आहे, व्यापारी बँक म्हणून आपण तिला, त्या बँकेकडे 100 रुपये,
बँकेचं बेसिक फंक्शन काय असतं माहिती का? ठेवी स्वीकारणं आणि कर्ज देणं हे बँकेचं बेसिक काम आहे, कुठली बँक असेल. मी समजा व्यापारी बँक आहे, यांच्याकडून पैसे गोळा केले आणि माझ्याकडे 1,00,000, 2,00,000, 10,00,000 जमा झाले. मी फक्त यांना व्याजच देईल मग ठेवीवर आणि पैसे कुठं देणार नाही, असं काम असतं का? बँकेला फायदा कुठं होणार मग? ह्या ठेवीदारांनी ठेवलेल्या ठेवीवर यांना काही प्रमाणात व्याज असतं. समजा मी असं म्हणलं की 100 रुपये ठेवले आणि याला 5% व्याज मिळालं. 100ला 5% म्हणजे किती रुपये? 5 रुपये. म्हणजे ह्या व्यक्तीला किती रुपये मिळणं अपेक्षित आहे? 5 रुपये. हे ए या व्यक्तीला यानं ठेवी ठेवली बँकेत 100 रुपये. आता बी या व्यक्तीला बँकेने कर्ज दिलं, हे 100 रुपये त्याला देऊन टाकलं. पण बँकेने आता याच्यावर व्याज दर किती आकारला? 10%. म्हणजे यांनी 100ला किती रुपये देणं अपेक्षित? 10 रुपये. कोणाला द्यायचे? व्यापारी बँकांना. बँकेला याच्याकडून 10 रुपये मिळाले, त्यातले 5 रुपये कोणाला देईल? ठेवीदारांना. 5 रुपये कोणाचे? बँकेचे. हे बँकेचं काय झालं? प्रॉफिट. आता लक्षात आलं? ह्यालाच म्हणायचं कमर्शियल बँक, व्यापारी बँक. बँकेचं कामच हे आहे, या अशा पद्धतीचा व्यवहार करणे. चला, विषय संपला. तुम्हाला हे इथपर्यंत काय ते कळालं. हे कर्ज, हे 100 रुपये. आता विषय हा आहे बघा. आता एक कन्सेप्ट आहे, तर ती किती लेवलनी आयोग तुम्हाला फिरू विचारू शकतो, किती इंटरलिंकिंग होऊ शकते, कशी कुठे काय काय जाऊ शकतं. ह्याच्यात हे जे कर्ज आहे, इकडं मी याला अर्थव्यवस्था म्हणतो किंवा देशातील असलेली लोक, बरोबर ना? कोणी पर्सनल लोन घेईल, कोणी 2 व्हीलरसाठी, कोणी 4 व्हीलरसाठी, कोणी होम लोन, व्हॉट एव्हर, कशासाठीही आता लोक पैसे घेत आहेत. वेगवेगळ्या स्वरूपामध्ये बँकेकडून लोकांकडे पैसा चाललाय. बरं, फक्त लोकच घेतील असं नाही, उद्योजक व्यावसायिक इन्व्हेस्टमेंटसाठी घेतील का नाही, बिझनेस लोन वगैरे सर. म्हणजेच अर्थव्यवस्थेमध्ये लोकांकडे पैसा जातोय. कोणामार्फत? बँकेमार्फत. कशा स्वरूपात? कर्ज स्वरूपात. सो इथं जर लोकांकडे हा पैसा वाढला तर मला सांगा, वस्तू व सेवा याची मागणी वाढेल का कमी होईल? वाढणार ना. जर लोकांकडे पैसा आला वेगळ्या स्वरूपात, साहजिक आहे. मला जर होम लोन मिळालं तर मी घर विकत घेईल, 2 व्हीलरचं लोन मिळालं 2 व्हीलर विकत घेईल. म्हणजे वस्तू व सेवा, उदाहरण दिलं तर कुठल्याही वस्तू सेवा ते विकत घेईल, म्हणजे मागणी वाढेल. मागणी वाढली की आता याच्यावर 2 परिणाम होतात. म्हणजे इथून पुढे सुरू झाला. आता आयोग कितीही लेवलला कसे फिरू शकतो? 2 परिणाम होतात. 2 म्हणजे, एक म्हणजे मागणी वाढली की किंमत वाढते आणि काय निर्माण होते? महागाई. हा एक परिणाम झाला. दुसरा परिणाम कोणी सांगू शकेल? हा निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे? हा निगेटिव्ह परिणाम आहे. म्हणजे बँकेने एवढ्याही स्वरूपात पैसे नको द्यायला टाकायला अर्थव्यवस्थेत की जेणेकरून इन्फ्लेशन क्रिएट होईल. तो निगेटिव्ह अँगल झाला. पॉझिटिव्ह बाबत कोणी सांगू शकेल? आता चला प्रयत्न तर करा, चुकू द्या. हा म्हणजे दोघांचे बरोबर आहे. राईट. चला ऑनलाईन. एक्झॅक्टली बघा, इथून आता आपला अर्थनीती पॅटर्न का सुरू होतो? मी तुम्हाला काही गोष्टी समजून सांगतो, तुमच्या डोक्यात ती प्रोसेस होऊ द्यात आणि मग त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करा. नाही कळालं तर शांत ऐकायचं, डोंट वरी, सगळं पुढे कळेल. इथं मी तुम्हाला कुठलीही कन्सेप्ट, टॉपिक अजून सुरू केलाय का? नाही. मी तुम्हाला जस्ट क्वेश्चन पॅटर्न समजून सांगतोय, डिमांड ऑफ द एक्झाम समजून सांगतोय, आवाका किती मोठा आहे आणि याचा सुद्धा संबंध परत करंटशी येणार आहे. चला ऑनलाईन. येस, व्हेरी गुड, बेस्ट. आलं का उत्तर? काय? उत्पादन. म्हणजे दुसरा अँगल जो आहे, आता जर डिमांड वाढली तर मला प्रोडक्शन वाढवावं लागेल का नाही? प्रोडक्शन, डिमांड वाढेल. डिमांड वाढली की प्रोडक्शन वाढेल. म्हणजे आता अगोदर मी कंपनी होती माझी, 100 वस्तू तयार करायचो मी, पण आता मार्केटमध्ये डिमांड वाढल्यावर मी 120 वस्तू तयार करतोय, 150 वस्तू तयार करतोय. म्हणजेच अर्थव्यवस्थेमध्ये डिमांड वाढली की प्रोडक्शनला चालना मिळते, उत्पादनाला चालना मिळते. उत्पादनाला चालना मिळाली की काय होते? गुंतवणूक वाढते. काय होतं? औद्योगिकीकरण वाढतं. उद्योग जास्तीत जास्त होतात का नाही? रोजगार निर्मिती तुम्ही जो सांगितला तो तुमचा. म्हणजेच काय झालं? हे सगळं पॉझिटिव्ह परिणाम झाला. म्हणजे एक निगेटिव्ह आणि दुसरा पॉझिटिव्ह. गॉट इट? मी फक्त एक असा अँगल विचारात घेऊन एवढ्या पुढे गेलो आणि एक गोष्ट कळाली की दुसरी ओपन होते, तिसरी ओपन होते एकमेकावर. हे सगळं पॉझिटिव्ह होत जातं. गुंतवणूक वाढते, औद्योगिकरण वाढते, रोजगार निर्मिती वाढते, बेरोजगारी कमी होते, लोकांची उत्पन्न पातळी वाढते, वस्तू व सेवांचं उत्पादन वाढले की जीडीपी वाढतो, राष्ट्रीय उत्पन्न, आणि मग चांगली गोष्ट ग्रोथ झाली, देशाची प्रगती झाली. आणि ऍक्च्युली याच गोष्टीसाठी सरकार प्रयत्न करत असतो. समजलं? बरं, आता हा झाला इथून इतका एक प्रकार. जर समजा मी असं म्हणलं, आता 2 कंडिशन पैकी एक कंडिशन गृहीत धरू आपण, त्यातली पहिली निगेटिव्ह आली.
मी पेनचा कलर बदलतो, ह्या दोघांना डिवाइड करतो मी. आता 2 मिनिटांसाठी ही बाजूला ठेवा, फक्त निगेटिव्ह. इथं जर मला ही महागाई कमी करायची असेल तर काय करावं लागेल? किंमत कमी करावी लागते, म्हणजेच मागणी कमी करावी लागेल. मागणी कधी कमी होईल? जेव्हा लोकांकडे पैसा कमी होईल. हे कधी कमी होईल? जेव्हा बँकेने कर्ज कमी दिलं पाहिजे. बँकेने कर्ज कमी देण्यासाठी बँकेकडे पैशाचं प्रमाण कमी झालं पाहिजे. एक्झॅक्टली. आता इथं रूल येतो आरबीआयचा, आणि मग हीच महागाई कमी करण्यासाठी आरबीआय कोणावर कंट्रोल करते? व्यापारी बँकावर, व्यापारी बँकांच्या पैशावर. क्लिअर? आणि त्यासाठी आरबीआयचं मौद्रिक धोरण आहे, जे आपण मॉनिटरी पॉलिसी म्हणतो, म्हणजे CRR, SLR, बँक रेट, रेपो रेट. ऐकलंय हे? एक्झॅक्टली. यापैकी आपण एक विचारात घेऊ इथं CRR. सो CRR म्हणजेच कॅश रिझर्व्ह रेशो, म्हणजेच रोख राखीव प्रमाण. म्हणजेच आरबीआयचा असा नियम गृहीत धरा, एक साधा नियम आहे की व्यापारी बँकाकडे असलेल्या एकूण ठेवीपैकी किती ठेवी आहेत? 100 रुपये. यापैकी काही अमाऊंट ही कुठे ठेवायची? आरबीआयकडे. यालाच काय म्हणायचं? CRR. दॅट्स इट. ह्या सगळ्या गोष्टी मी अजूनही टॉपिक आणि कुठला कन्सेप्ट सुरू केला का? नाही. मी जस्ट तुम्हाला समजून सांगतोय इकॉनॉमिक्सचा आवाका कसा आहे. आणि याच्यासोबत तुम्ही आता बऱ्याच वेळा आरबीआयचं मौद्रिक धोरणाची बैठक वाचली असाल बघा तुम्ही, म्हणजे न्यूजमध्ये येतं आताच मौद्रिक धोरणाची बैठक झाली आरबीआयची, आणि मग बँक रेट CRR एवढा झाला तेवढा झाला. 2-3 महिन्याला आढावा घेतला जातो, 3 महिन्याला, आणि मग परत ते जाहीर केलं जातं करंटमध्ये CRR वाढला का कमी झाला का काय. तो करंटचा संबंध परत कोर्सशी येतो. म्हणजे मला तुम्हाला हे सगळं का समजून सांगायचंय? सो बिफोर स्टार्टिंग करंट इकॉनॉमिक्स तुम्हाला काय माहिती पाहिजे? बेसिक इकॉनॉमिक्स. देन आफ्टर तुम्ही स्टार्ट करा करंट. त्याचा सगळा हा बेस आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला आता मी जर CRR, SLR चे रेट सांगितले काहीच करणार नाही, किंवा ते वाढवले कमी केले का, तुम्हाला बेसच नाही माहिती. आणि मग करंटमध्ये सर मी सगळं करंट अपडेटेड आहे, काय फायदा तुझा? बेसच क्लिअर नाहीये. म्हणून करंट इकॉनॉमिक्सकडे जाण्याच्या अगोदर तुम्हाला हा सगळा पार्ट. आता इथं जर बघा, कॅश रिझर्व्ह रेशो ही एक कन्सेप्ट आहे जी आरबीआय राबवतं. कोणा बाबतीत? व्यापारी बँका बाबतीत. आणि त्याचा अर्थ कॅश स्वरूपात काही अमाऊंट रिझर्व्ह ठेवायची. कुठं? आरबीआय मध्ये. दॅट्स इट. दॅट इज कॉल्ड ॲज CRR. जर मग मी इथं असं म्हणलं CRRचा रेट हा 5% ठेवला, तो आरबीआयच्या मनावर आहे. आरबीआयने 5% ठेवला, याचा अर्थ व्यापारी बँकांनी 100 रुपयाला किती रुपये ठेवायचे? 5 रुपये तिथे ठेवायचे. केले 5 रुपये इकडे ठेवून दिले. आता बँकेकडे किती उरले? 95. म्हणजे आधीच्या तुलनेत पैशाचं प्रमाण कमी झालं बँकेकडं, कारण आरबीआयने CRR लावलं तिथं. मग कर्ज देण्याची क्षमता कमी, लोकांकडे पैशाचं प्रमाण कमी. बँकेने कर्ज जर जास्त दिलं नाही तर लोकांना पैसे जास्त मिळणार नाहीत, वस्तू सेवांची डिमांड कमी होईल. ही कमी झाली तर किंमत कमी होऊन काय होतं? महागाई नियंत्रणात आली का? याचा अर्थ इथं CRR हा जो घटक आहे हा तुम्हाला महागाई नियंत्रित करण्यासाठी वापरता येतो. कितपर्यंत कळालं का? ऑनलाईन हॅलो, आता येतोय का सांगा? क्लिअर आहे का? इथपर्यंत कळालं? हॅलो हॅलो. हा, कळालं ना? व्हेरी गुड. मी आता का विचारलं एवढं सगळं समजून जर घेतला तर मला आता तुमच्याकडून ही अपेक्षा आहे की ऍक्च्युली आयोगाला जो पॅटर्न अपेक्षित आहे कन्सेप्च्युअल बाबतीत, अंडरस्टँडिंग, ऍप्लिकेशन, इंटरलिंकिंग, कोरिलेशन, जे सगळं आहे ते तुम्हाला इथंच जमलं पाहिजे. मी इथंच करून घेणार तुमच्याकडून. चला. हा, आता जर मी असं म्हणलं अर्थव्यवस्थेत अजूनही महागाई आहे, तर अशा परिस्थितीमध्ये मी CRR हा 5%चा वाढवून 8% करू का कमी करून 3% करू? म्हणजे CRR वाढवू का कमी करू हा माझा प्रश्न आहे. जर अर्थव्यवस्थेत महागाई अजूनही असेल तर. ऑनलाईन चला द्या उत्तर. आता जर
तुम्ही म्हणलात CRR वाढवायचा, तर बघा चूक आहे का बरोबर तुम्हाला लक्षात येईल. मी आता असं म्हणलं 8% केला CRR, ह्याचा अर्थ आधी 5 रुपये ठेवायला लागायचे, आता किती ठेवायचे? 8 रुपये ठेवावं लागायचे. म्हणजेच आता व्यापारी बँकेकडे किती रुपये उरले? म्हणजे आधीपेक्षा अजून काय झाले? कमी झाले, 92 रुपये उरले. म्हणजे व्यापारी बँकेकडे पैशाचं प्रमाण अजून कमी झालं, कर्ज देण्याची क्षमता अजून कमी. मग ह्याचा अर्थ अजून लोकांकडील पैसा, अर्थातील पैसा कमी. यामुळे अजून डिमांड कमी होऊन किंमत नियंत्रणात येऊन महागाई सुद्धा कमी होईल. प्रॉब्लेम सॉल्व्ह. म्हणजे याचा अर्थ तुम्ही बरोबर आहे. म्हणजेच आता मी जो पॉइंट सांगत होतो बघा, तुम्हाला कसं जमलं. तुम्ही एक कन्सेप्ट आहे ती काय केली, आधी समजून घेतली, अंडरस्टँड करून घेतली, प्रॉपर तिचा अर्थ समजून घेतला, देन तुम्ही त्या कन्सेप्टचं काय केलं, ऍप्लिकेशन केलं. म्हणजे तुम्हाला CRR काय विचारलं तर तुम्ही सांगू शकता, व्यापारी बँकांनी जी स्वतःकडे एकूण ठेवी आहे त्यापैकी काही रक्कम कुठे ठेवायची, RBI. दिस इज कॉल्ड ॲज अंडरस्टँडिंग ऑफ द कन्सेप्ट. दॅट्स इट. पण आता जर तुम्हाला आयोगाने असा प्रश्न विचारला की अर्थव्यवस्थेत महागाई आहे आणि महागाईच्या काळामध्ये RBI CRR वाढवेल का कमी करेल? वाढवेल. दिस इज कॉल्ड ॲज ऍप्लिकेशन ऑफ द कन्सेप्ट. नाउ गॉट इट. चला ऑनलाईन. आता काही जणांचं कन्फ्युजन झालं, कमी करा जास्त करा, चुकू द्या. मी परत सांगतोय तुम्हाला, इथं काय व्हायचं ते इथंच होऊ द्यात, आयोगात नको. कमी का जास्त. आणि अजून आपल्याला टॉपिक सुरू करायचा आहे. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, मी अजून एकही टॉपिक सुरू केला नाही. मला जस्ट तुम्हाला हे सांगायचं की कन्सेप्टचं समजून घेणं म्हणजे काय आणि कन्सेप्टचं ऍप्लिकेशन म्हणजे काय हे कळू द्या. चला सांगा, कळालं? जर तुमच्या म्हणण्याप्रमाणे आता काही जणांना जर जे कन्फ्युजन झालं, मी असं म्हणतोय की अर्थव्यवस्थेत महागाई आहे, ह्याचा अर्थ किंमत जास्त आहेत वस्तू सेवांच्या, ह्याचा अर्थ डिमांड काय आहे, जास्त आहे. म्हणजेच डिमांड कधी असेल, जेव्हा पैसे जास्त असतील. अशा परिस्थितीत तुम्ही ज्याला ज्याला असं वाटलं कन्फ्युजन झालं, त्यानं जर 3% केला CRR, बघा आता ह्याचा अर्थ व्यापारी बँकेला किती रुपये ठेवायचे, फक्त 3 रुपये ठेवायचे. म्हणजे बँकेकडे किती उरले, 97 रुपये. म्हणजे आधीच्या तुलनेत पैशाचं प्रमाण वाढलं. जर बँकेकडे पैसा वाढला तर बँक स्वतःकडे ठेवल का? बँकेला जास्त फायदा कशात आहे, स्वतःकडे पैसे ठेवण्यात का कर्ज देण्यामध्ये? कर्ज देण्यामध्ये. मुळात त्याचा ते प्रॉफिटचा भाग आहे. तर बँक काय करेल, जास्तीत जास्त कर्ज देईल. म्हणजेच अर्थव्यवस्थेतील पैशाचं प्रमाण वाढेल, जे ऑलरेडी जास्त आहे. आणि मग अजून काय होईल, डिमांड वाढेल. डिमांड वाढली की किंमत वाढून महागाई वाढेल, जी ऑलरेडी महागाई आहे. आता कळालं का? याचा अर्थ तुम्ही आगीत तेल ओतताय. जे ऑलरेडी महागाई आहे आणि तुम्ही CRR कमी करून काय करता, अजून पैसे टाकताय. आता अजून कन्सेप्ट क्लिअर झाली का सांगा? म्हणजे जर अशा लेवलला आपण नीट समजून घेतलं तर, जसं तुम्हाला आता कन्फ्यूज झालं काही जणांना, तसं परीक्षेत तर होणार ना. इथं निवांत आहात, रिलॅक्स आहेत. परीक्षेमध्ये किती पळापळ, किती टेन्शन, काय वेळ, आयुष्य पणाला लागलेलं असतं. आणि बरोबर तिथं असंच होतं. मग म्हणून एवढ्या स्ट्रॉंग लेवलला कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत, विदाऊट एनी कन्फ्युजन. महागाईमध्ये काय करू, CRR वाढवायचा, आणि जर कमी केला तर काय होईल, अजून महागाई वाढेल. ह्या गोष्टी जर स्वतःला परफेक्ट कळाल्या तर पटकन उत्तर देऊ शकता आणि विदाऊट एनी कन्फ्युजन ॲक्युरेट उत्तर देऊ शकता. ह्याला म्हणायचं कन्सेप्च्युअल क्लॅरिटी विथ ॲप्लिकेशन. बरं, आता एवढ्यावर थांबायचं नाही. पुढचा पार्ट, इंटरलिंकिंग. मी परत अजून त्याच गोष्टीवर आहे, CRR वर. ठीक आहे. ह्याचा संबंध येतो, औद्योगिकरणासोबत, गुंतवणुकीसोबत. याचा संबंध येतो रोजगार निर्माण याच्यासोबत. बघा, मुळात हे वेगळे टॉपिक आहेत म्हणून, तर हे पॉईंटच वेगळे. याचा आणि RBIचा तसा डायरेक्टली संबंध नाहीये. पण जर आता मी तुम्हाला असा प्रश्न विचारला, जर RBIनी CRR वाढवला तर गुंतवणुकीला चालना मिळेल का, गुंतवणूक वाढेल का? येस ऑर नो मध्ये उत्तर द्या मला. चला आता विचार करा. तुम्ही म्हणत असाल सर मग ती मागची स्लाइड ओपन करा ना, मग हे आम्ही असं बघणार, मग अशी लिंक लावणार. अरे किती सेकंदाचा वेळ असतो, 36 सेकंद. 36 सेकंदाची
प्रोसेस तिथं फास्ट झाली पाहिजे, एकदम सुपर फास्ट, आणि तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचले पाहिजे. आता तुम्हाला सांगा सर भस्के सरने आज शिकवलं, तुम्ही आता काय करतो, टेबल काढतो सगळा असा मस्त चार्ट काढतो, फ्लो चार्ट काढतो, लिहून घेतो, तोपर्यंत पेपर संपला आणि तो एकच प्रश्न कुठला, CRR सोडत बसला. असं होता कामा नये. म्हणून हे सगळं जे आहे ना, आयोग डायरेक्टली वाक्यात विचारतं, जर CRRचं प्रमाण RBI ने वाढवलं तर अर्थव्यवस्थेमध्ये देशामध्ये गुंतवणुकीला चालना मिळते. मग स्टेटमेंट करेक्ट ऑर रॉंग ठरवण्याची ताकद आपल्यात पाहिजे. याचा अर्थ इथं गुंतवणुकीला चालना मिळेल का, नाही, कारण CRR जर वाढवला तर काय होईल, बँक कर्ज देण्याचे प्रमाण कमी होईल. मग व्यापाऱ्यांना उद्योजकांना इझिली कर्ज मिळेल का, नाही ना. मग ते इझिली इन्व्हेस्टमेंट करू शकतील का, नाहीये. मिळालं का उत्तर. चला पाठ करायची गरज आहे का, ऑनलाईन येतोय का कॉन्फिडन्स. आणि ह्यामुळेच मग इकॉनॉमीची भीती निघून जाते. मग आता आयोगाला म्हणायचं काय विचारायचं ते विचारा, मी तयार आहे. कन्सेप्टचा बेस क्लिअर असेल ना, घाबरायची गरज नाही. आपण काय करतो, सर मग आयोग कसा प्रश्न विचारेल, काय करत, तू कन्सेप्ट क्लिअर कर ना. आपला अधिकार आयोगाचा आहे का, की आयोगाने असं विचारायला पाहिजे, असं प्रश्न टाकायला पाहिजे, तो आयोगाचा अधिकार आहे. तुमचं काम काय, ॲज अ स्टुडंट म्हणून तुम्हाला सिलेबस दिलाय, डिमांड ऑफ द एक्झाम PYQ वरून कळतेय, बस तू बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून टाक, बाकी सगळं आयोग तिथं बरोबर तुम्हाला उत्तर द्यायलाच बसलंय. फक्त आपण ते अभ्यास करत नाही म्हणून उत्तर मिळत नाही आपल्याला. नेक्स्ट, ह्याचा परिणाम औद्योगिकरणावर सांगा. म्हणजे देशामधील उद्योग क्षेत्र, औद्योगिकरण, व्यवसाय वाढेल का कमी होईल, ऑब्व्हियसली कमी होणार ना. जर पैसाच नसेल तर परत ह्याच्यावर निगेटिव्ह परिणाम पडेल. आणि ऍट द सेम टाइम मग ह्याचा काय संबंध, जर ह्या दोन गोष्टी नसतील तर ह्या दोघांवर काय डिपेंड आहे, रोजगार डिपेंड आहे. रोजगार निर्माण कसा होणार नाही. गॉट इट. आणि मग या सगळ्यांचा आता परत जर मी इथं संबंध आणला, इथं बघा त्या सगळ्याशी अर्थव्यवस्थेमध्ये मंदीची परिस्थिती, मंदी असणं म्हणजे काय, अर्थव्यवस्थेत लोकांकडे पैसा नसणं. आपण म्हणतो स्लॅक सीझन आहे सध्या, काय मार्केटमध्ये हालचालच नाहीये, सो डिमांड नाही. डिमांड नसल्यामुळे उद्योजक व्यावसायिक जास्त इन्व्हेस्टमेंट करतील का, जास्त प्रोडक्शन घेतील का, नाहीये. सो मग आता ही सगळी स्लगिश जी काही ग्रोथ आहे, स्लगिशनेस आहे, शांतपणा, स्लो डाऊन आहे, ह्याला बूस्ट करण्यासाठी डिमांड वाढवावं लागेल का नाही. उद्योजक व्यवसाय कधी प्रोडक्शन वाढवतील, कधी गुंतवणूक करतील, जेव्हा त्यांना डिमांड येईल. उगाच समजा मी आता उद्योजक आहे, डिमांडच नाही आणि 1000 वस्तू तयार करून ठेवू का, नुकसान कशाला करून घेईल मी. यासाठी आता आपल्याला काय करावं लागेल, डिमांड वाढवावं लागेल. आणि डिमांड वाढवण्यासाठी, डिमांड वाढवली की गुंतवणूक वाढते, औद्योगिकरण. यासाठी मी जर आता परत CRR वर आलो तर आता मला सांगा, CRR वाढवू कमी करू. चला ऑनलाईन द्या उत्तर. मी आता जी सिच्युएशन सांगितली, मंदीची परिस्थिती आहे, डिमांडच नाही, मला डिमांड बूस्ट करायची आहे, आणि त्या डिमांडमुळे मग प्रोडक्शन वाढेल, इन्व्हेस्टमेंट वाढेल, औद्योगिकरण, रोजगार निर्मिती हे सगळं चांगलं होईल. यासाठी मी CRRचा काय वापर करू शकतो, CRR वाढवू का कमी करू. एक्झॅक्टली, व्हेरी गुड. आता आली का गाडी ट्रॅकवर. म्हणजे आता मी जर बघा CRR कमी केला, जसं इथं म्हणल्याप्रमाणे 3% केला, तर काय होईल, व्यापारी बँकांना स्वतःकडे पैसे जास्त ठेवतील का नाही. कारण RBI किरकोळ द्यायची, 3 रुपये द्यायची 100 पैकी, आता 97 रुपये माझ्याकडे. मग मी काय करणार, आता कर्ज देणार. मग उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक, व्यक्ती, कुटुंब, कोणी असू द्या, पैसे घेईल, काय वाढेल, डिमांड वाढेल वस्तू सेवांची. आता डिमांड वाढली की इकडे जायचं नाही, कारण आपण काय करतो, आता इकॉनॉमीला बूस्ट करायचा अँगल बघतोय. मंदी आहे असं म्हणतो ना, तर लगेच इकडे झालो तुम्ही. ह्याचा अर्थ काय, मग RBI ह्यासाठी काम करते का, म्हणजे मंदी असेल तर महागाई निर्माण करायची, महागाई असेल तर मंदीत टाकायचं. म्हणजे हे बॅलन्स ठेवणं. म्हणून तुम्हाला आता बघा इथून सुरू झाला अर्थनीती पॅटर्न. आता बघा या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळेल ज्या वेळेला तुम्ही आयोगाचे प्रश्न बघाल किंवा कुठलाही सोर्स बघा. RBIचं काम असं आहे, अर्थव्यवस्थेमध्ये जो काही चलन पुरवठा आहे तो नियंत्रित करणे, या शब्दाला फार महत्व आहे. तुम्ही असं नाही म्हणू शकत RBIचं मौद्रिक धोरण म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये चलन पुरवठा कमी करतं किंवा जास्त करतं. हे RBIचं काम आहे का, RBIचं काय काम आहे, नियंत्रित करणे. का, जर अर्थव्यवस्थेत महागाई असेल तर पैसा कमी करणे, आणि जर मंदी असेल तर पैशाचं प्रमाण वाढवणे. याला तर म्हणायचं मनी कंट्रोल. आणि हीच मॉनिटरी पॉलिसी आहे. आणि याच्यामुळेच मग आपण म्हणतो की अर्थव्यवस्थेवर, व्यापारी बँकेवर, त्याच्या पतचलन निर्मितीवर RBIचं नियंत्रण म्हणजे कंट्रोल. सो डिपेंड ऑन सिच्युएशन, तेजी आहे का मंदी आहे, पैसा टाकायचा की काढायचा, यानुसार CRR वाढवायचा का कमी करायचा हे कोण ठरवतं, RBI. कशाच्या बेसिसवर,
किंवा मंदी. हा म्हणजे अर्थव्यवस्थेत खूप जास्त महागाई आहे का मंदी आहे त्याच्यानुसार. सो दिस इज ऑल अबाउट कन्सेप्ट, अंडरस्टँडिंग, ऍप्लिकेशन आणि इंटरलिंकिंग. आता इंटरलिंकिंग म्हणजे तुम्हाला इथं हा सगळा कन्सेप्ट तुम्ही कोणाकोणासोबत जोडला? गुंतवणूक कोणासोबत जोडला? कळते काय चाललंय ते विचार करा. म्हणजे मी डायरेक्ट थेट आरबीआय टॉपिक सोडून दुसऱ्या टॉपिकवर उडी मारली तरी सुद्धा तुम्ही उत्तर देऊ शकलात. दिस इज कॉल्ड ॲज इंटरलिंकिंग ऑफ द कन्सेप्ट. एका कन्सेप्टचा इतर दुसऱ्या कन्सेप्ट सोबत काय आहे. बरं, हे झालं इथलचा एक पार्ट. आता अजून एक मला दाखवतो. याच्यामध्ये हा झाला CRR. आता मी SLR, स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो, ह्याला म्हणायचं वैधानिक तरलता प्रमाण किंवा वैधानिक रोखता प्रमाण. ह्याचं फुल फॉर्म काय होतं? कॅश रिझर्व्ह रेशो. ह्याचं स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो. बरं, ह्याचा अर्थ काय? आता SLR एक असा निकष आहे किंवा असा नियम आहे आरबीआयचा. तो काय सांगतो व्यापारी बँकांना? व्यापारी बँकेकडे असलेल्या एकूण ठेवीपैकी ही 100 रुपये, याच्यापैकी काही रक्कम ही व्यापारी बँकांनी कोणाकडे ठेवायची? स्वतःकडे ठेवायची. दॅट इज कॉल्ड ॲज SLR. गॉट इट? साधी सिंपल डेफिनेशन. बरं, मग आता डिफरन्स बिटवीन SLR आणि CRR. चला ऑनलाईन. दोघांमध्ये बेसिक डिफरन्स जर विचारला SLR आणि CRR मधला, तुमच्या भाषेत एका शब्दात एका वाक्यात काय सांगायचंय सांगता येईल? बरोबर, ठीक आहे. अजून ठीक आहे, तो एक झाला. अजून एक फरक महत्वाचा. राईट, पाठ करायची गरज आहे का? आता जर तुम्ही डेफिनेशन नीट समजून घेतल्या तर डिफरन्स बिटवीन टू कन्सेप्ट तुम्हाला जमलं पाहिजे. ज्या वेळेला मी CRR म्हणतो, कॅश रिझर्व्ह रेशो, तेव्हा व्यापारी बँकांना तो पैसा कुठे ठेवायचा? आरबीआय मध्ये. जेव्हा मी SLR म्हणतो तेव्हा व्यापारी बँकेने तो पैसा कोणाकडे ठेवायचा? स्वतः बँकेकडे ठेवायचा. गॉट इट? हा झाला बेसिक डिफरन्स दोघांमधला. डिफरन्स बिटवीन CRR आणि SLR. हे सगळं का सांगतो या इकडे. आता अंडरस्टँडिंग झालं, ऍप्लिकेशन झालं. आता इंटरलिंकिंग. इंटरलिंकिंग मध्ये सेम टॉपिकच्या 2 किंवा 2 पेक्षा जास्त कन्सेप्टचा फरक आयोग विचारायला लागला. तुमच्या माहितीसाठी एकच प्रश्न आहे. त्या एका प्रश्नात मी राष्ट्रीय उत्पन्नाचे उदाहरण देतो तुम्हाला. प्रश्नावर विचारलाय आणि खाली पर्यायामध्ये GDP पण आहे, GNP पण आहे, NDP पण आहे. आता म्हणजे एकाच टॉपिकचे 3 ते 4 कन्सेप्ट टाकल्यात तुम्हाला. सेम मी आता तेच म्हणतोय. आता आपला टॉपिक आरबीआय चाललाय आणि तुम्हाला समजा वर एक प्रश्न विचारलाय की व्यापारी बँकांनी आरबीआय ठेवणाऱ्या ठेवीला काय म्हणलं जातं. आता खाली तुम्हाला ऑप्शन काय असणार माहिती का? बघा, म्हणजे हे का गरजेचं आहे. तुम्हाला पर्याय असणार आहेत. पहिला पर्याय असेल समजा CRR, दुसरा SLR, त्याच्यानंतर बँक रेट किंवा रेपो रेट. आता हे सगळ्या कन्सेप्ट, हे सगळे पॉईंट कोणाचे संबंधित आहेत? आरबीआय टॉपिकचे संबंधित आहेत. पण मग आपण इंडिव्हिज्युअल जर अभ्यास करत बसलो, सर मला CRR माहिती आहे, मला SLR पण माहिती आहे, बँक रेट, रेपो रेट सगळं माहिती आहे, आता डिफरन्स बिटवीन दीज कन्सेप्ट नाही म्हणा सर, असा विचार नाही करा. यालाच म्हणायचं इंटरलिंकिंग. आणि ह्या इंटरलिंकिंग म्हणजेच दोघांची तुलना. तुम्हाला एकाच टॉपिक मधल्या ज्या वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत, मी इथं 2+ म्हणलंय, म्हणजे प्रश्नामध्ये कधी कधी 2 कन्सेप्ट विचारले जातात, कधी कधी 3-4 कन्सेप्ट एकत्र मिक्स केले जातात. अजून उदाहरण देऊ का? सार्वजनिक वित्ताचं. सार्वजनिक वित्तामध्ये प्रश्नात काहीतरी विचारलं असतं एका कन्सेप्टचं, खाली पर्यायामध्ये राजकोषीय तूट, प्राथमिक तूट, महसुली तूट, अजून कुठली, अरे काय तूट तूट तूट, म्हणजे एकाच टॉपिक मधल्या सिमिलर कन्सेप्ट तुम्हाला दिल्या ऑप्शन मध्ये टाकून. मग आता वर कुठली तरी 4पैकी एकच कन्सेप्ट विचारलेली आहे, तुटीची संकल्पना. सेम इथं तुम्हाला CRR माहिती, SLR माहिती, बँक रेट माहिती, म्हणजेच मी जे म्हणतो ना इंटरलिंकिंग किंवा कोरिलेशन किंवा डिफरन्स बिटवीन, हे पण इथे लिहून घेऊ शकता तुम्ही. त्याला तुम्ही असंही म्हणू शकता डिफरन्स बिटवीन 2 and more कन्सेप्ट सेम टॉपिकच्या. हा झाला इथपर्यंतचा एक प्रकार. आता पुढं हीच इंटरलिंकिंग किंवा अशा स्वरूपातील
डिफरन्स. थेट आता काय केलंय, डायरेक्टली टॉपिकच बदलला मी. डिफरंट टॉपिक. ह्याचं एक्झाम्पल काय देता येईल, हे इथंच हे ह्याचं एक्झाम्पल ना ते कशाचं आहे, ऍक्च्युली हा टॉपिक कुठला आहे, आरबीआय, CRR. ह्याचा संबंध मी डायरेक्ट थेट दुसऱ्या टॉपिक सोबत जोडलेला आहे. बेरोजगारी टॉपिक, औद्योगिकरण, उद्योग किंवा गुंतवणूक, ह्याला म्हणायचं इंटरलिंकिंग किंवा को रिलेशन विथ अदर टॉपिक. आणि याच्या आधीचा एक प्रकार काय बघितला, एकाच टॉपिकच्या वेगवेगळ्या कन्सेप्टचा संबंध. आता मी एका टॉपिकच्या कन्सेप्टचा संबंध दुसऱ्या टॉपिकच्या कन्सेप्ट संबंधित जोडतोय. एवढा भयानक आवाका सध्या आयोगाच्या प्रश्नामध्ये आहे. आणि हे सगळं समजून न घेतल्याशिवाय आपण सिलेबस सुरू करतो, अभ्यासाला सुरुवात करतो, घेतला टॉपिक एक एक संपवला, बॅच संपली, आणि काय सर काय कळालं नाही किंवा सगळं कळालं पण परीक्षेत उत्तर देता आले नाही. डेप्थ लक्षात येते का. आणि हा एवढा आवाका मायक्रो लेवलला अनालिसिस करून तुमच्या समोर आणतोय. आणि हे सगळं जर आपण व्यवस्थित सुरुवातीला समजून घेतलं तर बरोबर डिमांड ऑफ द एक्झाम कळते आणि त्याच्यानुसार अभ्यास होतो. चला, त्याचा अर्थ कळाला का ऑनलाईन. हे जे पॉइंट होते क्लिअर झाले का. अंडरस्टँडिंग, ऍप्लिकेशन, इंटरलिंकिंग. इंटरलिंकिंग मध्ये पण 2 पॉइंट क्लिअर झाले का. चला सांगा, आणि काय डाऊट आहे का विचारा इथपर्यंत. म्हणजे मी एकटाच फक्त सगळंच दंड सांगून पुढे जाते असं व्हायला नको. चला, ऑल क्लिअर, एनी डाऊट. आणि मी काल सांगितल्याप्रमाणे परत हे गरजेचं होतं का डायरेक्ट टॉपिक सुरू करायचा. हा, मी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे जस्ट फक्त फॉलो करा. तुम्ही नवीन असाल, जुने असाल, प्री मेन सगळं बाजूला ठेवा. आपल्याला सध्या हे कट ऑफ, कॉम्पिटिशन, आयोगाची डेप, हे चेंजेस, ह्या सगळ्यांना जर फेस करायचं असेल तर आता आपल्याला बाउंड्री ब्रेक करावी लागेल. आणि अशा काही गोष्टी करून समजून घ्यावं लागेल की इरिस्पेक्टिव्ह ऑफ एक्झाम आणि हे ते काही नाही, हे बाबा एवढं सगळं मला करावं लागेल इन एनी हाऊ. हा, क्लिअर आहे सगळं, गुड. चलो नेक्स्ट. आता पुढं स्मॉल अँड बेसिक कन्सेप्ट. म्हणजे आता हे झालं सगळं इंटरलिंकिंग. ह्याच्यात आता भरपूर एक्झाम्पल तुम्हाला पुढे मिळतील. आणि हे सगळं आता मी का सांगतो परत बघा. मी आता उद्या म्हणजे आज आता करंटचं बजेटचं तर घेईलच, उद्या डायरेक्टली थेट PYQ घेणार आहे. आणि पूर्ण PYQ म्हणजे आता आपण जो सगळा एरिया बघतोय हा कितपत खरंच आयोग तसं विचारतं का, ह्याचा लाईव्ह डेमो तुम्हाला उद्याच्या लेक्चरमध्ये, PYQच्या लेक्चरमध्ये मिळेल. हे सगळं कामाला येणार आहे सगळं. त्यामुळे हे नोट डाऊन करून घ्या व्यवस्थित. आता हा लास्ट वाला काय, हा स्मॉल अँड बेसिक कन्सेप्ट, जे कालच्या आणि परवाच्या लेक्चरमध्ये मी काय बघितलं. आता तुम्हाला काय करावं लागेल माहिती का, ह्याच्या सोबत म्हणजे एखाद्या टॉपिकच्या, कुठलाही एखादा टॉपिक घ्या, त्याच्याबाबत ज्याला आपण त्याचा मुख्य एरिया म्हणतो, मेन कन्सेप्ट म्हणतो त्या टॉपिकचा, तो तर आपण नेहमीच करतो, सगळेच करतात. म्हणून माझं अपडेशन आता असं आहे, जसं की उदाहरणार्थ आताच्या टॉपिकमध्ये आरबीआय टॉपिक आहे, CRR, SLR वगैरे वगैरे सगळं आहे. पण ऍट द सेम टाइम तुम्हाला त्याला सप्लिमेंट म्हणा किंवा त्याला रिलेटेड किंवा सप्लिमेंट अशा काही छोट्या छोट्या कन्सेप्ट आहेत. त्याला छोट्या कन्सेप्ट म्हणा, ऑदर म्हणा, व्हॉट एव्हर. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की अशा काही गोष्टी आहेत ज्या कुठल्या टॉपिकला रिलेट होत नाहीत, म्हणजे त्याचा संबंध सगळ्यासोबत येऊ शकतो. जसं उदाहरणार्थ हे सगळं आता बघताना आपण चलन पुरवठा म्हणजे काय, आता हा कुठला टॉपिक आहे, म्हणजे हेच इथं एक्झाम्पल बघा. आता मी हे जे तुम्हाला सगळं शिकवलं इथं, हे हा अर्थव्यवस्थेत वाढलेला चलन पुरवठा म्हणलं ना, मी शब्द वापरला ना तुम्हाला. मग आता ह्याला तुम्ही चलन व पैसा या टॉपिकमध्ये घ्याल, मान्य आहे, पण तो टॉपिक म्हणून वेगळा आणि चलन पुरवठा कन्सेप्ट वेगळी, ज्याला आपण मनी सप्लाय म्हणतो. बरं, पत निर्मिती हा शब्द ऐकलाय का, पत चलन निर्मिती, ह्या ज्या कन्सेप्ट आहेत ना, आता ह्या कन्सेप्टला महत्व आलं, कारण त्याचा अर्थ तुम्हाला इथं समजून घ्यायचा आहे, हे अशा छोट्या छोट्या गोष्टीला. किंवा काल आपण ह्याच्यामध्ये बघितलं, त्या PYQचा आढावा घेऊन तुम्हाला मी सांगितलं कुठल्या कुठल्या कन्सेप्ट आहेत. उपभोग खर्च म्हणजे नेमकं काय. बरं, आता सेम बघा, आता तीच कन्सेप्ट इथे लागू करू का मी जर असं म्हणलं, काल परवा आज लेक्चर ज्यांनी ऐकलं त्यांनी मला सांगा,
इथं मी आता अजून एक पॉईंट टाकतो, कन्झम्पशन एक्सपेंडिचर, उपभोग खर्च, म्हणजे याच्यावरही परिणाम होतो का? आणि मी जर असं म्हणलं CRR जर कमी केला, नीट लक्षात घ्या, आता स्वतःला आधी हे समजून घ्यावं लागेल, आयोगाने प्रश्नात काय विचारले, तुम्हाला उगाच CRR वाढवल्यावरच मला पाठ आहे सर मी तेवढंच करतो, पण आयोगाने म्हणलं CRR कमी केला तर जे आयोगाने विचारलं त्याच्यानुसार उत्तर द्यायचं, जे तुम्हाला पाठ आहे त्याच्यानुसार नाही. सो CRR जर कमी केला तर कन्झम्पशन एक्सपेंडिचर वाढेल का कमी होईल? आता सांगा. चला ऑनलाईन द्या उत्तर, नुसतं ऐकायचं नाही, आता ज्या गोष्टी समजलेल्या त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करा. आणि कन्झम्पशन एक्सपेंडिचर म्हणजे उपभोग खर्च, म्हणजे याचा अर्थ जो व्यक्ती आहे त्याला ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत त्यासाठी तो खर्च करतो, त्याला म्हणायचं उपभोग खर्च. आता सांगा. बेस्ट, व्हेरी गुड. त्याचा अर्थ लेक्चर तुम्ही ऐकून घेताय, प्रॉपर डायजेस्ट करताय, समजून घेताय. साहजिक आहे, जर CRR कमी केला तर बँक कर्ज जास्त देईल, लोकांकडे अर्थव्यवस्थेचे प्रमाण वाढेल, म्हणल्यावर लोक उपभोग्य वस्तूंवर खर्च करतील आणि त्याच उपभोग्य वस्तूवर केलेल्या खर्चाला काय म्हणायचं? कन्झम्पशन एक्सपेंडिचर किंवा उपभोग खर्च, म्हणजेच वस्तू व सेवा विकत घेण्यावर केलेला खर्च. दॅट्स इट. मग विचार करा, हा सगळा जो काय पाठ मी तुम्हाला सांगतोय हे इकडं काय आहे, म्हणजे अंडरस्टँडिंग ऍप्लिकेशन इंटरलिंक ऍट द सेम टाइम ज्या अशा काही कन्सेप्ट आहेत त्या टॉपिकच्या संबंधितच आहेत असं नाही. म्हणजे ती कन्झम्पशन एक्सपेंडिचर तुम्हाला दारिद्र्यामध्ये पण कामाला येणार आहे, इथं पण कामाला येणार आहे. तुम्हाला काल परवा POQ दाखवला तो टॅक्स रेट, इन्कम टॅक्स आणि उपभोग खर्चाचा संबंध दर्शवलेला आहे. सो म्हणजे काही गोष्टी अशा आहेत विदाऊट एनी टॉपिक त्या कशा असू द्या तुम्हाला कराव्या लागणार आहेत. आणि सगळे मिक्सिंग, इंटरलिंकिंग जोपर्यंत तुम्ही अभ्यासात आणत नाहीत तोपर्यंत तुमचं कन्फ्युजन दूर होणार नाही. नाही तर तुम्हीच बघा ना, आता तुमच्यापैकी काही जणांना हे सगळं डोक्यावर जात असेल की सर किती मिक्सिंग लावली म्हणा काय. बरं, हे जर मी न तुम्हाला दाखवता सरळ सिंपल शिकवत गेलो कुठल्या फक्त ह्या लेवलला, तुम्ही एवढं खुश व्हाल सर एक नंबर म्हणा तुम्ही, म्हणजे इकॉनॉमिक्स लगेच कळायला लागलं. मग एवढं जर सोपं असलं असतं लगेच कळणार, मार्क का नाही येत आणि इतके वर्ष का लागतात पास व्हायला? त्याचं कारण आहे की जिथं तुम्ही थांबता तिथून पुढे आयोग सुरू होतं. आणि एक्झॅक्टली मग आपला अर्थनीती पॅटर्न तोच आहे की तुम्हाला इथून हे असं सगळं इथंपर्यंत आणणं आणि हा एरिया जो विद्यार्थ्यांचा मिसिंग आहे हा तुम्हाला मला द्यायचा आहे. सो रेडी फॉर दिस? चला ऑनलाईन अशा पद्धतीनं हा मला एक एरिया तुमच्या पुढे आणायचा होता. ऍक्च्युअल इकॉनॉमिक्सची डेप्थ किती आहे, काय डिमांड आहे ती याच्यावरून तुम्हाला सांगायची होती. आणि जो काही आपण काल कन्सेप्ट फॅक्ट्स मधला जो फरक बघितला तो कम्प्लीट आता इथं झालेला आहे. पुढे जाण्याच्या अगोदर काय विचारायचंय एनी डाऊट सांगा. या गोष्टीला आपण तयारच नसतो. मला तर वाटतं बऱ्याच जणांना हे सुद्धा माहित नाही की असं काहीतरी आहे आणि असंही आपल्याला करावं लागतं. म्हणजे कन्सेप्टमध्ये पण एवढी डेप्थ आहे, कन्सेप्टला पण एवढे निकष लागू आहेत आणि मग हे प्रत्येक टॉपिकला तुम्हाला हे तिथं लक्षात यायला पाहिजे, त्या अँगलनी करणं अपेक्षित आहे. चला काय डाऊट नाही का, जायचं का पुढं? आणि आपण इथून सुरुवात केली होती, या इकडं. चला पूर्ण क्लिअर झालं म्हणजे कोर इकॉनॉमिक्स काय आहे. फॅक्ट्स बद्दल आपण काल बोललोच होतो की साधे स्टॅटिक फॅक्ट वगैरे काय असतात आणि आज कन्सेप्ट एवढं हे केलेलं आहे सगळं. ऐका ना, आता बाकी तुम्हाला रेपो रेट, बँक रेट हे सगळं होणार आहे. ऍक्च्युली इथं कन्सेप्ट क्लिअर नाही करायचे आपल्याला, तरी मी त्यातल्या त्या दोन कन्सेप्ट का क्लिअर केल्या तुम्हाला तो पॅटर्न समजण्यासाठी. त्यामुळे जर मी बाकी रेपो रेट, बँक रेट घेत बसलो त्याचा अर्थ मेन उद्देश राहतो बाजूला, मग टॉपिक सुरू होतो. डोंट वरी, सगळं होणार आहे पुढं.
इथं मेन बेसिक थीम आपली ही आहे की तुम्हाला फक्त कन्सेप्ट क्लिअर असणं अपेक्षित नाहीये. मला हे सांगायचं होतं. इकॉनॉमिक्सला सगळेजण म्हणतात ना, नाही कन्सेप्ट फार महत्व आहे, फार महत्व आहे. अरे पण त्या कन्सेप्टच्याही बाबतीत तुम्हाला त्याच्यात एवढी डेप्थ आहे ही मला सांगायची होती. हा मेन उद्देश होता माझा. ठीक आहे, ते पुढे होणार आहे. परत ऐका, हे रेपो रेट, बँक रेट वगैरे हे ना, हे तुम्हाला सगळं डिटेलमध्ये होणार आहे. अख्खं मॉनिटरी पॉलिसीचं जे धोरण आहे आरबीआयचं ते. कारण आता आपल्याला हा इंट्रोडक्टरी पार्ट जो इथं, परत तुम्ही विसरलात का सांगतो तुम्हाला. काय चालू आहे आपलं सध्या? हे चालू आहे फंडामेंटल्स ऑफ इकॉनॉमिक्स. फंडामेंटल्स ऑफ टॉपिक्स नाही, इकॉनॉमिक्स. त्यातलं पहिलं काय संपवलं आपण? सेकंड. हे इकडं काय चाललंय आता? हा, ठीक आहे. या आता इकडं. आता याचा आवाज समजून घ्या. इथं परत चूक करू नका आता. म्हणून टॉपिक, त्याच्या कन्सेप्ट सगळं होणार आहे. त्यासाठी आपण बॅच चालू लावली ना सगळे. आता हा जो पार्ट आहे हा कुठं नसतो आणि परत परत मी 10 वेळा सांगत पण नसतो बॅचमध्ये. त्यामुळे आता नीट समजून घ्या. इथं करंट इकॉनॉमिक्स, कोर इकॉनॉमिक्स क्लिअर झालं. आता करंट इकॉनॉमिक्स कडे या. करंट इकॉनॉमिक्स म्हणजे इथं तुम्हाला हे आहे इको. इको मध्ये कोर आणि करंट ह्या दोघातला बेसिक डिफरन्स म्हणलात तर बघा, कोर मध्ये समजा कन्सेप्ट आहे फॉर एक्झाम्पल जीडीपी. ही कन्सेप्ट आहे, याला कोर इकॉनॉमिक्स म्हणायचं. मग याला तुम्ही जर करंट मध्ये घ्यायचं म्हणलं तुम्ही काय करेल? आता सध्याचा जीडीपी भारताचा किती आहे? मग आपण 4 ट्रिलियन इकॉनॉमी आहोत, 4 ट्रिलियन आपला जीडीपी आहे, झालं ना. मग कन्सेप्च्युअल पार्ट जीडीपी म्हणून आयोग हा पण विचारतो. पण आता त्याच्या पलीकडे करंटचा अँगल म्हणलं तर आता आयोग काय, भारताचा जीडीपी किती ट्रिलियन डॉलर आहे, मग ते करंट मध्ये. बरं, तेवढंच नाही, जगात भारत जीडीपी संदर्भात किती नंबरला आहे? काय 4थ्यावर गेला होता, 5व्यावर, 6व्या, त्याच्या आधी अजून एक खाली होता. आता हे बदलत राहणार ना, फिक्स आहे का? पण मग सध्याचं किती आहे? 6व्या नंबरवर. झालं मग करंट अँगल कळाला का? टॉपिक कुठला आहे? राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक आहे. जीडीपी म्हणण्याविषयी तुम्ही त्याला राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक म्हणेल. मग नॅशनल इन्कम टॉपिक तुम्हाला जीडीपी, जीएनपी, एनडीपी सगळ्या गोष्टी व्यवस्थित क्लिअर झाल्यानंतर मग त्याच्या संबंधित सगळा करंटचा डेटा. करंटचा डेटा म्हणजे जीडीपी किती आहे, जगात भारत कितव्या नंबरला आहे. बरं, जीडीपी ग्रोथ रेट किती आहे आपला? जीडीपी ग्रोथ रेट म्हणजे समजा 2025 2026, 2025 ला 100 रुपये जीडीपी होता आणि 2026 ला 108 रुपये जीडीपी झाला. जीडीपी मागच्या वर्षी तुलनेत वाढला का कमी झाला? वाढला. तो किती टक्क्यांनी वाढला? 100 ला 108 म्हणजे 8%. हा झाला तुमचा जीडीपी ग्रोथ रेट. यालाच म्हणायचं आर्थिक वृद्धी दर किंवा विकास दर. तुम्ही बातम्यामध्ये किंवा न्यूजपेपरमध्ये वाचता ना, भारताचा वृद्धी दर 5% आहे, 6%, 7% झाला, 8%, किंवा सरकार म्हणतं आम्ही 8%वर नेतो, किंवा मग IMF आकडेवारी वेगळी येते. तो हा जीडीपी ग्रोथ रेट. म्हणजे तुमच्या देशाचा जीडीपी वाढतोय तो किती टक्क्यांनी वाढतोय. मग असे सगळे हे करंटचे आकडे हे तुम्हाला कुठे मिळतील? करंटमध्ये. आता याच्यात तुम्ही म्हणा सर मग याच करंट इकॉनॉमिक्सला वेटेज किती आहे, प्रायोरिटी काय कशाला द्यायची? बघा आता हे इको आहे. ओव्हरऑल तुम्हाला जे इकोचे 15 क्वेश्चन आहेत ना, 15 पैकी मॅक्झिमम मी परत सांगतो 13 किंवा 14 क्वेश्चन हे कशावर आहेत? कोर इकॉनॉमिक्स बरं का. म्हणून आता हे सुरुवातीला लेक्चर का बरं, विद्यार्थ्यांचा फार मोठा गैरसमज असतो सतत करंट अपडेशन पाहिजे सतत. अरे त्याचा इनपुट आउटपुट रेशो किती आहे? तुमच्या माहितीसाठी सोन्याचे भाव रोज बदलतात, डॉलर आणि रुपयाचं मूल्य रोज बदलतं, पेट्रोल डिझेलचे भाव रोज बदलतात, शेअर मार्केट रोज बदलतं. ह्याला तुम्ही करंट इकॉनॉमिक्स म्हणणार का? आणि अशा एवढ्याच नाही, मी अशी भली मोठी लिस्ट देऊ शकतो की तुम्हाला हा मोठा गैरसमज आहे की मी रोजच आठवड्यालाच करंट अपडेट केलं पाहिजे. माझं असं म्हणणं आहे अजिबात. मी फक्त सुरुवातीला करंट इकॉनॉमिक्स काय सांगणार आहे आणि पूर्णतः फोकस आपला फुल्ली कशावर असणार आहे? कोर इकॉनॉमिक्सवर. याशिवाय रिझल्ट नाही. ह्याचा अर्थ करंट इकॉनॉमिक्सला स्किप करायचं का? तो सगळ्यात शेवटचा पार्ट आहे. आणि याला वेटेज किती असतं? 1, 2, मॅक्स 3 क्वेश्चन. आणि मी काल सांगितलं तुम्हाला ह्याचे प्रश्न कुठे येतात तुम्हाला?
एकतर चालू घडामोडी करंट अफेअर सब्जेक्ट आहे ना तुम्हाला, त्याच्यामध्ये एखादा दुसरा प्रश्न आपला इकोचा असतो, नसल तर आपला जो इकोचा 15चा सेट आहे 15 क्वेश्चनचा, त्याच्यामध्ये एखादा दुसरा तुम्हाला करंटचा बघायला मिळतो, बजेट किंवा सर्वेचा. गॉट इट? चला, इथपर्यंत क्लिअरिटी आली. आता हे बारकावे समजून घ्या. मी परत सांगतोय, 5-6 वर्ष 7-7 वर्ष गेल्यावर कळतं की सुरुवातीला सर एवढे बारकाईने एवढं चांगलं सांगत होते आणि आपलं लक्ष दुसरीकडे होतं. कुठं? म्हणजे कोर इकॉनॉमिक्स. सर ही कन्सेप्ट ती कन्सेप्ट ते सगळं बघायचंय. ऍक्च्युली मला तुम्हाला हे सांगायचं की तुम्ही कुठं चुकता. फोकस, प्रायोरिटी कशाला दिली पाहिजे. बरं, अजून एक गोष्ट तुम्हाला, सर मग आता करंट इकॉनॉमिक्स आम्ही आठवड्याला करू का, किंवा महिन्याला करू का, किंवा काय, ते सगळं माझ्यावर सोडून द्या. त्याचं कारण सांगतो. बघा, आता हे झालं राष्ट्रीय उत्पन्नाबाबतचं करंट. मी जर तुम्हाला अजून ह्याच्यात सार्वजनिक वित्त हा टॉपिक जर दिला, ह्याच्यामध्ये कोर इकॉनॉमिक्सवर काय प्रश्न येईल तुम्हाला? अर्थसंकल्प म्हणजे काय, तुटीचे प्रकार, आणि त्यातही महसुली उत्पन्न, भांडवली उत्पन्न म्हणजे काय, त्यात काय येतं, महसुली खर्च, भांडवली खर्च म्हणजे काय, हा कोर इकॉनॉमिक्सचा पार्ट. आता याच सार्वजनिक वित्तावर करंटवर प्रश्न काय येईल? ह्या वर्षीचं बजेट म्हणजे इथं महसुली उत्पन्न म्हणजे काय हे मला इथं बघायचंय, पण मग ह्या वर्षीचं महसुली उत्पन्न किती हे कुठं? इथं बघायचं. राजकोषीय तूट ही संकल्पना मला इथं बघायची आहे. फिस्कल डेफिसिट कन्सेप्ट काय आहे ही इथं बघायची. आणि मग आता मला काय करायचंय, ह्या वर्षी राजकोषीय तूट किती आहे. म्हणजे साधं उदाहरण देतो बघा, सरकारचं उत्पन्न आणि खर्च समजा 100 रुपये उत्पन्न आहे, 120 रुपये खर्च आहे, म्हणजे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे का? बरोबर ना. 100 रुपये उत्पन्न आणि 120 रुपये खर्च म्हणल्यावर 20 रुपये सरकारला तूट निर्माण झाली, डेफिसिट म्हणायचं. म्हणजे जेव्हा उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असतो तेव्हा तूट निर्माण होते. इथपर्यंत क्लिअर? आता ही झाली कन्सेप्ट, पण मी इथं उदाहरण दिलं, ह्याचा अर्थ 20 रुपये सरकारची तूट असणार आहे का? नाही. सरकारचा खर्च उत्पन्न हजारो कोटीमध्ये आहे. मग आता ह्या बजेटमध्ये करंटमध्ये इथं काय देणार? सरळ सरळ या वर्षी 6% जीडीपीच्या 6% ही फिस्कल डेफिसिट आहे. म्हणजे उदाहरण आहे बरं का, मी सांगतो, हे सगळं समजून घ्या. ही आकडेवारी करंटची नाही, ती त्या वेळेला बघू. मला तुम्हाला बेस क्लिअर करायचा अगोदर. जर आपण सार्वजनिक वित्त टॉपिक शिकत असू तर आधी काय करावं लागेल? कन्सेप्ट क्लिअर करावं लागतील. आणि मग कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर राजकोषीय तूट कळाली. ह्या वर्षी राजकोषीय तूट किती आहे? 6%. मग बजेटनुसार. याचा अर्थ प्रत्येक टॉपिकच्या संबंधित तुम्हाला करंट अफेअर्स येणार आहे. मग आता मी तुम्हाला जर उदाहरण दिलं, हे 2 टॉपिक राष्ट्रीय उत्पन्न आणि सार्वजनिक वित्त, मला सांगा टॅक्सेशन, कर प्रणाली या टॉपिक बद्दल कोर इकॉनॉमिक्सवर काय विचारलं जाईल आणि करंट इकॉनॉमिक्सवर काय विचारलं जाईल. चला ऑनलाईन. बरोबर. अजून राईट. ऑनलाईन टाका छोटे छोटे कीवर्ड, काय वाक्य, काय वाटतं तुम्हाला टॅक्सेशन हा टॉपिक कोरच्या दृष्टिकोनातून काय विचारलं जाईल. बरोबर. म्हणजे डायरेक्ट टॅक्स काय आहे, इनडायरेक्ट टॅक्स काय कन्सेप्ट आहे, इन्कम टॅक्स हा डायरेक्ट टॅक्स मध्ये येतो का इनडायरेक्ट टॅक्स मध्ये येतो, किंवा जीएसटी मुळात ही काय कन्सेप्ट आहे, की असा जो सगळा पार्ट आहे तो कुठे येणार तुम्हाला? कोर इकॉनॉमिक्स. आता करंट इकॉनॉमिक्स म्हणजे काय? आता जीएसटीचं कलेक्शन किती आहे, त्यात महाराष्ट्राचा वाटा किती आहे, बरं जीएसटीचे स्लॅब आत्ताचे किती आहेत, ते बदललेत. इन्कम टॅक्स, मग किती इन्कम टॅक्स आहे, त्याचे स्लॅब किती आहेत, मग हे सगळं काय असणार आहे? करंट इकॉनॉमिक्स मध्ये असणार आहे. राईट. असंच तुम्हाला प्रत्येक टॉपिक बाबत हे सगळं करंट अपडेशन जे जे आहे ते बजेट सर्वेमध्ये मिळून जाईल. पण बिफोर दॅट आता नीट ऐका मी काय म्हणतो ते. ह्या वर्षीची राजकोषीय तूट किती आहे हे समजण्याच्या अगोदर राजकोषीय तूट काय आहे हे समजणं गरजेचं आहे. म्हणजे मी फिरून परत काय येतो? कोर इकॉनॉमिक्स कडे. तुम्ही अजिबात, बऱ्याच जणांना काय सवय असते की सर मग
हे झालं की लगेच अपडेट करंट, सर टॉपिक झालं लगेच अपडेट, ही फार मोठी चूक आहे. आता मी इतकी वर्ष झालं शिकवतो, इतक्या बॅचेस गेल्यात, मुलांना आउटपुट काय येतं बघा ना. म्हणजे तुम्ही जो रिस्पॉन्स दिला ना, म्हणजे हे आता 2-3 दिवसात अजून बॅच सुरू नाही झाली. आता जे ऑनलाईनला मुलं आहेत सगळे, आपल्या कुठल्याही बाबतीत फार मोठी अशी हेवी ॲडव्हर्टाइजमेंट नसती, पण मग तरी का वर येत आहेत, त्याचं कारण हे आहे की आपल्याला या सब्जेक्ट बाबत काहीतरी क्रोनॉलॉजी सिक्वेन्स ठरवावी लागेल. तुम्हाला मी थोडं शिकवलं की लगेच करंट जोडलं, थोडं शिकवलं करंट जोडलं, तुम्ही कन्फ्युज व्हाल. माझं काम सोपं आहे बघा, माझ्याकडे ऑलरेडी सगळी माहिती अवेलेबल आहे, मला काय फक्त त्यात टाकायची. तुम्हाला काहीही करणार नाही. एक तर सब्जेक्ट इकॉनॉमिक्स आहे आणि त्यात जर मी असं मिक्स करायला लागलो, कन्सेप्ट पण, फॅक्ट पण, करंट पण, बजेट, सर्वे, तर तुम्हाला डोक्यावरून जाईल सगळं. आणि मुळात गरज नाही तशी. ऍक्च्युली मी तेही करून दिलं असतं तुम्हाला, कधी जर त्याचा आउटपुट मिळत असेल तर. आता तुम्हाला काय करायचं, फुल आणि फुल फोकस कोर इकॉनॉमिक्सवर. ह्याचा अर्थ कोर इकॉनॉमिक्समध्ये परत 2 गोष्टी आल्या. कुठल्या 2 गोष्टी? कन्सेप्ट आणि स्टॅटिक फॅक्ट्स. म्हणजेच आपल्याला जो 15 मार्कांचा एरिया आहे तो आधी कव्हर करायचा स्ट्रॉंगली, देन आफ्टर जे जे बदल आहेत ते सगळ्यात शेवटी सांगायचं. तुम्हाला जीडीपीच काय माहित नाही आणि तुम्ही निघाले आता भारताचा जीडीपी किती आहे सर सांगा आम्हाला, 4 ट्रिलियन. काय कळालं तुला 4 ट्रिलियन? किंवा अजून एक साधं उदाहरण बघा, आता फिस्कल डेफिसिट बघा. आता कन्सेप्ट जर नाही कळाली, मी तुम्हाला अजून उदाहरण देतो. चला, FRBM ऍक्ट आहे बरं का, एक FRBM ऍक्ट आहे. समजा हा त्या मानाने म्हणजे कोर इकॉनॉमिक्सच्या मानाने नवीन आहे हा, आफ्टर LPG रिफॉर्म्स केलेला आहे. ह्याच्यामध्ये राजकोषीय तूट आणि महसुली तूट ही आहे 3% करायची आणि ही आहे 0. किंवा सर यस आम्हाला आकडा कळाला. बरं, आता करंट नुसार समजा FRBM चे नॉर्म्स बदलले किंवा हे टार्गेट बदलले गव्हर्नमेंटनी. समजा मी असं उदाहरणात म्हणलं इथं 4% केलं फॉर एक्झाम्पल, इथं 0 ठेवलं, मिळालं करंट अपडेट तुम्हाला, भारी झालं सर म्हणून. बरं, काय कळालं तुम्हाला? का बरं ह्याला 0 का आणि ह्याला 3 किंवा 4 का, ह्याला 0 का नाही? हे जर कळत नसेल ह्याचा अर्थ तुमचा अभ्यास सुपरफिशियल आहे आणि तुम्ही फक्त मस्त समाधानासाठी फक्त करंट अपडेट करून टाकताय. सर ईच अँड एव्हरी गोष्ट करंट अपडेट आहे माझी, बेस पोकळ एकदम. मग असा एखादा मार्क तुला येईल, पण जो कन्सेप्टचा अंडरस्टँडिंग, ऍप्लिकेशन, इंटरलिंकिंग हा जो पार्ट आहे ना, हा अजिबात येणार नाही. ऑनलाईन कळाला का मला काय म्हणायचं, भावना पोहोचल्या का? त्यामुळे तो सगळ्यात लास्टचा पार्ट आहे करंटचा. ही 0 का आणि ही 3 किंवा 4 का, हे उत्तर देता आलं तर समजायचं तुम्ही बेसिक पार्ट क्लिअर केला, अदरवाईज काही अर्थ नाही. आणि आपण उठलं की फक्त करंटच्या मागे लागतो. त्यातही जागतिक दर्जाच्या चालू घडामोडी जास्त आवडतात. इस्रायल, इराण युद्ध, अमेरिका, नुसतं नॉलेज घ्यायचं भरमसाठ, काही कामाचं नाही. आता ज्याला असं वाटतं ना की करंट इकॉनॉमिक्समध्ये सर मग परकीय व्यापार टॉपिक आहे ना, आम्हाला ते अपडेट नको का परकीय व्यापाराचं? बघा, आता फॉरेन ट्रेड हा आपल्याला टॉपिक आहे आणि त्याचं करंट अफेअर तुम्ही किती गैरसमज करून घेता. तुम्हाला सगळ्या जगात काय चाललंय माहिती, क्रूड ऑइलचं काय चाललंय माहिती, सोन्याचे भाव, आपला रुपया, सगळं माहिती, पण हे 2 प्रश्न बाजूला ठेवा. आणि आता ऍक्च्युली आपला परकीय व्यापार टॉपिक काय विचारतो तुम्हाला आयोग, सांगा मला. BOP म्हणजे काय, बॅलन्स ऑफ पेमेंट, व्यवहार तोल म्हणजे काय. ते म्हणलं हे काय सर? आता हे काय म्हणल्यानंतर विषय संपतो. जर तुम्ही परकीय व्यापार टॉपिक करत असाल ना, त्याला व्यवहार तोल म्हणायचं. बरं, ह्या व्यवहार तोलाचे पण 2 खाते पडतात, अकाउंट पडतात. एक म्हणजे चालू खातं आणि दुसरं म्हणजे भांडवली खातं. चालू खात्याचे पण 2 खाते पडतात, एक म्हणजे दृश्य खातं आणि एक म्हणजे अदृश्य खातं. आता ह्या सगळ्यामध्ये इकडे येतं कर्ज, इकडे येतं गुंतवणूक, परकीय गुंतवणूक, म्हणजे इकडे येते तुमची FDI. आता बघा, आता तुम्ही बातम्यामध्ये, न्यूजमध्ये ज्याने ऐकलं त्यांच्याबद्दल बोलतो. ज्याला काही नॉलेज नाही त्यांनी शांत ऐकायचं, अजिबात लोड घ्यायचा नाही. ही प्रोसेस आहे, त्या प्रोसेसमधून जा तुम्ही. आता तुम्ही ऑनलाईन बातम्यामध्ये, न्यूजमध्ये भरपूर ऐकलं असेल की भारताला काय झालेलं आहे की याच्यामध्ये इथं आपण सरप्लस आहोत, इथं डेफिसिट आहे. दृश्य म्हणजे वस्तू
आपण वस्तूंची आयात जास्त करतो आणि निर्यात कमी करतो, आणि सेवांची निर्यात जास्त करतो, आयात कमी करतो. मग याच्या बाबत तुम्हाला असं लक्षात आलं असेल की भारत सेवांमध्ये फार चांगला आहे. आपण सर्व्हिस एक्सपोर्टर कंट्री आहोत. जनरली बाकीचे देश काय आहेत? गुड्स एक्सपोर्टर आहेत. गुड्स म्हणजे वस्तू, त्याचं एक्सपोर्ट. आपलं मात्र उलट आहे. मग हे जर वाचण्यात आलं असेल तर तुम्हाला इथं बेस क्लिअर झाला पाहिजे. मुळात वस्तू कशात लिहितात ह्या खात्यामध्ये, ह्याला व्हिजिबल अकाउंट बनायचं, आणि सेवा कशात लिहितात ह्याच्यामध्ये, ह्याला इनव्हिजिबल अकाउंट बनायचं. बरं, वस्तू म्हणजे दिसते का नाही आपल्या डोळ्यांनी, म्हणून तिला काय म्हणायचं? व्हिजिबल अकाउंट. आणि सेवा दिसते का, ह्याला म्हणायचं इनव्हिजिबल. हा बेस आहे. आणि ह्या दोघांचा संबंध कोणाशी येतो? चालू खात्याशी. तुम्हाला परत हा असेल करंटला, भारताची चालू खात्याची तूट वाढत आहे. चालू खात्याची तूट म्हणजे करंट अकाउंट डेफिसिट. मग करंट अकाउंट डेफिसिट काय? बर, ह्याचा संबंध आता याच्याशी पण येतो, फिस्कल डेफिसिट, जे आताच बघितले आपण, सार्वजनिक वित्त टॉपिक. ही आहे राजकोषीय तूट, ही आहे चालू खात्याची तूट. काय चाललंय हे? म्हणजे करंट इकॉनॉमिक्स राहिलं बाजूला, तुम्हाला बेसिक मध्येच किती गोष्टी करण्यासारख्या आहेत, ज्या ह्या क्लिअर नसतील तर अवघड आहे. बरं, अजून सांगू का? आता ह्या दोघांना मिळून अजून एक आहे, त्याला काय म्हणायचं? ट्विन डेफिसिट. विचार करा, हा काय प्रकार आहे? आता तुम्हाला सर हे आता वाढत चाललंय प्रकरण, आणि मग हे माहित नाही, ह्याला काय माहिती? इराण, इस्रायल, अमेरिका, कोणी कुठं बॉम्ब टाकला, काय झालं, तेलाची किमती कशा वाढल्या, जागतिक स्तरावर रुपया कुठं चाललाय, सगळं माहिती. अरे पण आपल्या सिलेबसला बघ, तू एमपीसी करतो, त्यात तू कंबाईन करतो, हा, आणि तू कुठे इंटरनॅशनल लेवलला खेळायला लागला? बरं, त्या नॉलेजनी फक्त समाधान, सर मी करंट अपडेट आहे. काय बिना कामाचं करंट अपडेट आहे तू? तुला हा बेसच नाही माहित. म्हणजे हा सगळा कोर इकॉनॉमिक्सचा पार्ट आहे, आणि फिरून फिरून तुम्हाला तिथंच आणायचं म्हणतोय, आणि हा अवघड आहे. हा केल्यानंतर तुम्हाला करंटच्या आकडेवारीचा संबंध लागतो. तुम्ही करंटमध्ये अजून एक ऐकलं असाल की भारतामध्ये एफडीआयचा आउटफ्लो झालाय प्रचंड मोठ्या प्रमाणात. गुंतवणूक, एफआयआय, एफडीआय, म्हणजे भारतातून गुंतवणूक गेली. जे परकीय गुंतवणूकदार आले होते ना भारतातले, निघून चाललेत, तर ते इकडे कॅपिटल अकाउंटचा पार्ट येतो. आणि जर तुम्हाला साधा प्रश्न विचारला, याच्यामुळे चालू खात्यावर ताण पडत आहे किंवा चालू खात्यावर परिणाम होईल, पण ऍक्च्युली इट इज अ पार्ट ऑफ भांडवली खातं. सो दिस इज ऑल अबाउट कोर इकॉनॉमिक्स. आणि हे सगळं कळाल्याशिवाय तुम्हाला अजिबात करंट इकॉनॉमिक्सची आकडेवारी अपडेटेड, त्यांनी काय डेटा दिलाय काय नाही, हे कसा कळेल मला सांगा. म्हणून करंट इकॉनॉमिक्स करण्यासाठी काय करावं लागेल? कोर इकॉनॉमिक्स हे वाक्य लिहून घेऊ शकता. चला, कन्क्लुजन कळालं का सांगा मग. चला, ऑनलाईन आता कळालं का करंट इकॉनॉमिक्स म्हणजे काय, आणि आवाका किती मोठा आहे. काही कसंही करू शकतो आपण त्याला, कितीही खोलात. चला, म्हणून सुरुवातीचं हे इंट्रोडक्शन, हे ओरिएंटेशन तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे. डूज अँड डोंट्स. खूप जुना विद्यार्थी वर्ग हा इन्फॉर्मेशन मधूनच बुडून गेला, इन्फॉर्मेशन मध्ये नॉलेज घेऊन. त्याला काय टू द पॉइंट, आधी प्रायोरिटी काय आहे हे न कळल्यामुळं. चला, या इकडं. कुठं होतो आपण? आपला हा सब्जेक्ट इकॉनॉमिक्सचा. त्याच्यात काय केलं मी? कोर इकॉनॉमिक्स. कोर इकॉनॉमिक्स मध्ये कन्सेप्ट आणि फॅक्ट्स. सो हे फॅक्ट्स म्हणजे कुठले? न बदलणारे फॅक्ट. आणि आता ज्या वेळेला मी इकडे करंट मध्ये समजा जर फॅक्ट घेतले, तर हे फॅक्ट्स म्हणजे कुठले? बदलणारे फॅक्ट. कारण आता भारत आज 6व्या नंबरला देशात जगामध्ये जीडीपी बाबतीत, उद्या 5व्या नंबरला जाईल किंवा परवा 7व्या नंबरला जाईल. म्हणजे बदलणारा फॅक्ट झाला तो. बरं, आज भारताचा जीडीपी 4 ट्रिलियन आहे, परवा 5 ट्रिलियन होईल किंवा अजून कमी होईल, परत बदलणार आहे. टोटल 3 लेक्चर झाले. मला आवर्जून, तुम्ही रेकॉर्डेड बघत असाल किंवा लाईव्ह बघत असाल, मला काय अपेक्षित आहे आता तुमच्याकडून? तुम्ही जुने असाल नवीन असाल डझंट मॅटर, आपले किती लेक्चर झाले आता? 3 लेक्चर झाले फक्त. आता उद्याचं त्या ह्या सगळ्या इंट्रोडक्शन मधलं शेवटचं. ह्याच्यामध्ये मला एक प्रॉपर, चला
तुमचा एक ब्लँक पेजवर एक रिपोर्ट पाठवायचा, आवर्जून आपल्या ऑफिशियल नंबरवर पाठवा. काय घेतलं या 3 लेक्चरमधून, काय समजलं. बिफोर जॉईनिंग बॅच म्हणजे लेक्चर करण्याच्या अगोदर इकॉनॉमिक्सकडे बघण्याचा दृष्टिकोन काय होता, किंवा तुम्ही कशा पद्धतीने इकॉनॉमिक्सला डील करायचे. आणि आफ्टर धिस लेक्चर, 3च लेक्चर, अजून बॅच संपलीच नाही, या 3 लेक्चरच्या नंतर तुम्हाला काय लक्षात आलं, स्वतःच्या चुका म्हणा किंवा ऍक्च्युअल डिमांड ऑफ द एक्झाम. आता इथं बेसिक लेवलला मला काही पॉईंट पाठवा, नंतर तुम्ही ते लिहून पाठवा. चला ऑनलाईन काय घेतलं मी नेहमी विचारतो बघा, नुसतं ऐकायचं नाही तर ह्या लेक्चरमधून ऐकल्यानंतर तुमच्या माइंडसेटमध्ये काय बदल झाला, विचार करण्याच्या प्रक्रियेमध्ये सांगा. आणि तुम्ही बघत असाल 1 तास असेल, 1.5 तास असेल, 2 तास प्युअर कंटेंट चालतो कंटिन्युअस. अजिबात काहीतरी इरिलेव्हंट गप्पा मारल्या आणि हे झालं असं नाही. त्यामुळे आपला हा 1-1.5 तास फार हेवी सगळा कंटेंट असतो, तो प्रॉपर डायजेस्ट करणं गरजेचं आहे. तुम्ही याच्या आधी अटेम्प्ट दिले असतील ऑनलाईन कोणी काय, तर त्याचं महत्त्व कळलं की आपण स्वतः किती सिरियस असलं पाहिजे. नवीन असाल तर तुम्हाला काही दिवसांनी लक्षात येईल की हे एवढं म्हणजे डिटेलमध्ये का घ्यायचं कारण आहे. जेव्हा एखादी प्री जाईल, एखादी मेन्स जाईल ना 1-2 मार्कांनी, 3 मार्कांनी, पण तेव्हा लक्षात येईल. त्यामुळे ऑनलाईन किंवा नवीन असलेल्यांनी फार सिरियसली घ्या सगळं. पुण्यात असाल तर येऊन भेटा, बोला, किंवा पुण्याच्या बाहेर असाल तर कॉल करा. मी मागे सांगितले तुम्हाला आपल्या ऑफिसचा नंबर आहे, काय माझा नंबर, बिंदास पण बोला, कम्युनिकेशन ठेवा. तुम्ही कुठल्या स्टेजला आहात, तुम्ही किती मेन्स दिल्यात, किती प्री दिल्यात, नवीन जुने, त्याच्यानुसार तुमचे काही डाऊट वेगळे असू शकतात, पण विचारत चला. चला सांगा. येस एक्झॅक्टली. म्हणजे इंटरलिंकिंग काय आहे, डेप्थ कशी असते, उगाच शब्द धागा नाही वापरत मी, डेप्थ वाढवणं किंवा डिफिकल्टी लेवल, ते लिटरली तुम्हाला एक्झाम्पल सेट दाखवून दिलं मी ते. चला अजून. चला काय प्रिपरेशन स्टार्ट केलं. ओके. आणि अजून अच्छा, अरे ओके ओके, थँक्यू. म्हणजे काय होईल बघा, आता तुम्हाला कॉन्फिडन्स आला का नाही. आणि हेच आधी काय व्हायचं, भयानक विचित्र इकॉनॉमिक्स, मार्कच येत नाही, कॉन्सेप्ट आहे, काहीच कळत नाही. आता तर कुठं सुरुवात आहे आपली. हाच कॉन्फिडन्स तुमचा अशा लेवलला जाईल की तुम्ही आता असं म्हणाल की नाही 10-12 मार्क इकॉनॉमिक्समध्ये आले म्हणजे आले फिक्स, मला 13-14 ते अजून कसे आणता येईल, पुढे एफर्ट्स घेऊ आपण. म्हणून तुम्हाला विचारतो मी, तुम्हाला म्हणून म्हणलं बोला, इन्व्हॉल्व का बरं. हा सगळा जो प्रकार आहे ना, मला नाही वाटत तुम्ही याच्या आधी कधी बघितला असेल. फर्स्ट टाइम असं काहीतरी इकॉनॉमिक्स बाबत असतं का, आणि असं सुरुवातीलाच ते समजून घ्यावं लागतं का. आता आपल्याला काय सवय लागली, बॅच लावली, टॉपिक सुरू होतो, घ्या टॉपिक, चला पुढं, संपला पहिला, दुसरा, चालू द्या, PYQ बघा, करा, असं काही नाही. फार मायक्रो लेवलला एवढं व्यवस्थित काम करू. तुम्ही म्हणजे जुन्या विद्यार्थ्यांना आवर्जून विचारा, तुमच्या कोणी असेल तर, बॅच केल्यानंतर जे आउटपुट मिळतं ते लॉंग टर्म असतं. आणि जे 6-7 वर आकड्याला जो आकडा अडकलेला आहे तो डायरेक्टली 12 वर गेलेला आहे इकॉनॉमिक्सचा. मिनिमम म्हणतो 12. हा राईट येस. आणि कोर इकॉनॉमिक्स काय, करंट इकॉनॉमिक्स काय, आता अजूनही कळेलच तुम्हाला. म्हणजे आता या सगळ्याचा उद्या शेवट झाल्यानंतर ओव्हरऑल कन्क्लुजन तुम्हाला सांगेल, आणि मग कळेल की यस ही इकडे दिशा आहे, आपल्याला ही जायचंय, हा रस्ता आहे. मी म्हणून तुम्हाला युद्धात जर जिंकायचं असेल तर पहिला नियम काय युद्धाचा, शत्रूचा पूर्ण परिचय असला पाहिजे. त्याशिवाय कसं युद्ध जिंकणार. आता शत्रू कळायला लागलाय का, किती मोठा आहे, किती बलाढ्य आहे, काय काय आहे, आणि त्याशिवाय आपण प्रिपेअर कसं होऊ. मग आपल्याकडे कुठले शस्त्र असले पाहिजे. तर तुझ्याकडे आहे तलवार आणि तू युद्ध लढायला त्याच्याकडे आहे AK-47, आता लागूनच गोळी घालते तुला, आणि तू तलवार मारत बस त्याला, बरोबर ना. मग आपल्याला कुठल्या लेवलला प्रिपरेशन करावी लागेल. जर ही एक्झाम अशी असेल तर
आणि विदाऊट ही इन्फॉर्मेशन घेऊन तुम्ही तुमच्याकडे असलेल्या शस्त्राला तुम्ही परीक्षेला चालले आणि नापास होऊन येत आहेत. राईट, ओकेच. त्यामुळे डोंट वरी, तुम्हाला मी म्हणलं ना, झिरो नॉलेज असू द्या, झिरो, मी तुम्हाला हिरो करायची जबाबदारी घेतो. पण नियम अटी लागू, तुम्ही स्वतःही मेहनत घेतली पाहिजे. वन साइड प्रोसेस नाही, ही 2 वे प्रोसेस आहे, बोथ साइड आहे. जसं मी तुम्हाला आज समजून सांगत जातो, मग विचारत जातो, तसं ती प्रोसेस आपल्याला शेवटपर्यंत राबवायची. ओकेच, चालतंय. थांबायचं मग. चल, ठीक आहे, चालतंय. सो उद्या कंटिन्यू करू.